स्वागत आहे मंडळी. आज आपण एक व्याकरणाचा नवीन भाग पाहणार आहोत. त्वांत आणि ल्यबंत अव्यय. आता मुळात अव्यय म्हणजे ज्याला विभक्ती प्रत्यय इत्यादी कारकांचा जरी त्याला लागत नाही ती तशीच्या तशीच राहतात, त्यांच्या रूपांमध्ये कोणताही बदल होत नाही, ते अव्यय. आता इकडे अर्थ सहज लक्षात येण्यासारखं आहे. त्वांत, अंत म्हणजे शेवटी, ज्याच्या शेवटी त्वा आहे ते त्वांत. आणि ल्यबंत, आता ल्य नका म्हणू तिथे, त्याच्या शेवटी य आहे ते ल्यबंत अव्यय, असा अर्थ आहे. आता या अव्ययांचा अर्थ काय होतो, तर एखादी क्रिया करून नंतर दुसरी क्रिया करणं, म्हणजे करून, खाऊन, पिऊन, उठून, बसून, हा जो मराठीमधला अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी त्वांत आणि ल्यबंत अव्ययांमध्ये प्रतीत होतो. मग धातूला जर उपसर्ग लागला नसेल तर त्वांत रूप, आणि धातूला जर उपसर्ग लागलेला असेल तर त्याचं ल्यबंत रूप होतं. आता मी 2 वाक्य उदाहरणासाठी घेते आहे. अहम जलम पीत्वा गृहम गच्छामि. जलम पीत्वा, अहम म्हणजे मी, आता आपल्याला एवढं माहिती आहे. जलम पीत्वा म्हणजे पाणी पिऊन, गृहम गच्छामि घरी जाते किंवा घरी जातो. दुसरं वाक्य आहे सहा हस्तं प्रक्षाल्य भोजनशालाम अगच्छत. आता या ठिकाणी बघा, सहा हस्तं प्रक्षाल्य. आता प्रक्षाल्य मध्ये प्र हा उपसर्ग धातूला लागलेला आहे, म्हणून त्याच्या शेवटी य हा प्रत्यय आला आणि म्हणून हे ल्यबंत अव्यय आहे. मग त्याने हात धुवून भोजनशालाम अगच्छत, तो जेवणघरात गेला, भोजनघरात गेला. मग या ठिकाणी पीत्वा हे त्वांत आहे आणि प्रक्षाल्य हे ल्यबंत अव्यय आहे. इथेच थांबते आहे आज. लवकरच भेटू पुढल्या भागामध्ये. माझ्या या वाहिनीला नेहमीप्रमाणे आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल आणि आठवणीने कमेंटही कराल अशी अपेक्षा करते. जयतु संस्कृत.